अनुप्रास अलंकार हा मराठी भाषेतील एक महत्त्वाचा शब्दालंकार आहे. अनुप्रास अलंकार म्हणजे काय? जेव्हा वाक्यात किंवा कवितेच्या ओळींमध्ये एकाच अक्षराची, व्यंजनाची पुनरावृत्ती वारंवार येणे होते आणि त्यामुळे एक विशिष्ट नाद किंवा गेयता, लय निर्माण होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि ती ऐकायला अधिक प्रभावी व आकर्षक वाटते. उदाहरणार्थ, 1. पेटविले पोटासाठी पोरे पाण्यावर पडली. या वाक्यात प या अक्षराची वारंवार पुनरावृत्ती झाली आहे, त्यामुळे एक प्रकारचा नाद आणि सौंदर्य निर्माण झाले आहे. 2. काकाकाने काकीच्या कपाटातील कागद काढले. येथे क या अक्षराची अनेक वेळा पुनरावृत्ती झाली आहे. 3. गरिबांवर करू नका कष्ट, करू नका कष्ट. यामध्ये क आणि ट या अक्षरांची पुनरावृत्ती आहे. 4. चंपकलाल चमचमीत चिवडा चघळतो. येथे च या अक्षराची पुनरावृत्ती आहे. 5. अवतीभवती पहा पहा, हिरवी हिरवी शाल पहा. यामध्ये प आणि ह या अक्षरांची पुनरावृत्ती दिसते.